आपण पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे आता वळूया। सत्ताधाऱ्यांकडे पैशांचा ढीग आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केलेला असून पोलिसांनी या सगळ्या संदर्भात चौकशी करावी आणि चौकशी न झाल्यास पोलिसांना सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा आहे असंच दिसेल। संबंधित लोकांनीच तो व्हिडिओ आपल्याला पाठवल्याचं सुद्धा दानवे म्हणतायत। इतका पैसा आलाय कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। ते समोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे। महेंद्र दळवींनी जर मॉप केलेला व्हिडिओ असेल त्याची पोलिसात तक्रार करावी आणि पोलिसांनी निष्प्रभपणे याचा तपास करावा आणि जर माझ्याकडे चौकशीला पोलीस आले तर मी त्यांना या संदर्भात व्यवस्थित उत्तर देईल आणि त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं। मला त्याच्याशी काही घेणं नाही। मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेले नाही, करणार पण नाही। माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही। मला सांगण्याचा मुद्दा आहे की आताचे सत्ताधारी पक्षाचे लोक कशा पद्धतीनं जनतेची लूटमार करून, कारण हे तर काही यांच्या शेतीच्या उत्पन्नातून नाही आहे, ते सगळ्या गोष्टी। माझं ओपन चॅलेंज आहे अंबादास दानवेंना, जर त्यातली सत्यता असेल तर त्यांनी सगळे पुरावे घेऊन कुठल्याही चॅनल समोर यावं। जर त्यातली अंशतः सत्यता निघाली तर माझा आमदारकीचा राजीनामा मी विधिमंडळाच्या पटलावरती नक्की देणार। तर अंबादास दानवेंना रायगडच्या राजकारणामधलं ओ का ठो माहीत नाहीये आणि याचा बोलवता धनी नक्की कोणतरी वेगळा आहे आणि तो समोर आला पाहिजे। कारण आमची बदनामी करणं, माझ्या पक्षाची बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे। निवडणुकीचा विषय वेगळ्या अँगलचा असतो, त्यामुळे आरोप प्रतिआरोप होतात, पण अधिवेशन काळामध्ये अशा पद्धतीत संस्कृती पसरवणं हे काय ठीक नाही। म्हणून मी मागास सांगितलं की याच्यामध्ये बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे। अंबादास दानवेंची एवढी मेमरी पण नाही आहे असं मला वाटतं। म्हणजे अक्कल हा शब्द वापरतो, अक्कल तेवढी पण त्यांना नाही आहे। कुठला विषय कुठल्या याच्या मला फोटो जे व्हायरल केलेत ते सगळे कट करून दिलेले आहेत, त्याच्यामुळे काय नवीन नाही आहे। पहिला तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्हाला महेंद्र शेठ त्याच्यामध्ये दिसत आहेत का? नंबर एक, आता हा बॉडीवरती काय टी शर्ट लाल शर्ट वाला कोण आहे? चेहरा त्याने दाखवायला काय अडचण आहे? जर ह्याच्यात मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन। ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायला पाहिजे ते सांगा। कारण अंबादासने खात्री नाही केली आणि त्याने व्हिडिओ पाठवलेला आहे, पण जे आमच्या महेंद्र शेठने सांगितलेलं ते योग्य आणि रास्ता आम्हाला दिसतंय। त्यांनी पूर्ण बॉडी चेहरा दाखवावा आणि आमचा राजीनामा घ्यावा। आता विरोधकांकडे भांडवल काय आहे, हत्यार काय आहे, जे काय आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याची पूर्ण खात्री करून आम्ही तुम्हाला ते सांगू। याची चौकशी होणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं एडिट करून किंवा AIच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल अशा पद्धतीची बदनामी करणं हे योग्य नाही आणि या चौकशी अंती मी त्याच्यामध्ये आहे हे जर सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे। अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळी आमचा एखादा सहकारी आमदार मांडतो त्यावेळी त्याची चौकशी झाली पाहिजे। नाहीतर उद्या आज महेंद्र दळवींच्या बाबतीत झालंय, उद्या कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं। त्याच्यामुळे ज्या काय आधुनिक सिस्टीम क्रिएट झालेल्या आहेत, AIच्या माध्यमातून असेल, एडिटिंगच्या बाबतीतनं असेल, आपण त्याला काय म्हणतो व्हिडिओ मॉप करण्याच्या बाबतीमधले असतील, त्याची सविस्तर चौकशी व्हावी ही स्वतः भूमिका महेंद्र दळवींनी मांडलेली आहे। दळवी साहेबांचा जो व्हिडिओ आज दाखवण्यात आलेला आहे तो AI करून तो मॉप करून तो केलेला व्हिडिओ आहे। दळवींनी स्वतः त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यांनी हेही सांगितलं की मी नागपूरमध्ये आहे, ओपन चॅलेंज आहे माझं, त्यांनी यावं, पुरावे दाखवावेत, मी पदाचा राजीनामा देईल। या स्टेजला जेव्हा एखादा आमदार जातो त्या टायमाला त्याचा असलेला कॉन्फिडन्स तर त्याच्याकडे असतो। AI करून हा कुणाचाही व्हिडिओ दाखवू शकतात, उद्या हे अख्ख्या आमदारांचा सुद्धा अशा व्हिडिओ करू शकतात। आता टेक्नॉलॉजीमध्ये नवीन दाखवण्यासारखं आता हे जे काही चालू आहे ना प्रकार, हे टार्गेट करणं ज्याला म्हणतात आणि तेही शिंदे साहेबाचे आमदार कसे टार्गेट होतील हा एक प्रयत्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।